नमस्कार. मी दीपाली गोरख बोरकर, गाव झारगरावाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आता गौरी गणपतीचा सण चालू आहे. प्रत्येकच जण घरी गौराई बसवताना वेगवेगळे देखावे निर्माण करतात. आम्ही दरवर्षी गौराई बसवत असतो. त्याच्यामध्ये यावर्षी आम्ही मुलींना प्रमोट करण्यासाठी एक सुंदर असा देखावा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला देखावा आहे, जी शिक्षिका आहे, जी स्वतः मी आहे. मी स्वतःला त्या इमेजमध्ये बघितलेलं आहे. माझा स्वतःचा कॉम्रेड एमपीएससी मेंटॉर म्हणून क्लास आहे आणि मी त्या गौराईमध्ये एक स्त्री, एक मुलगी, एक शिक्षिका इतर मुलांना शिकवतानाचा देखावा सादर केलेला आहे. दुसरा जो देखावा आहे तो आहे फूड टेक्नॉलॉजिस्टचा. माझी बहीण फूड इंडस्ट्रीमध्ये जॉब करते आणि आता प्रदूषणाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. रसायनांचा भरपूर वापर अन्नपदार्थामध्ये केला जातो. तर कुठेतरी एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्टकडे असावं, यासाठी ती कंपनीमध्ये काम करत असते. तो आमचा दुसरा देखावा आहे. तिसरा देखावा आहे, कलेक्टर ऑफिसर आहे. त्याच्यामध्ये UPSCचं प्रिपरेशन करते माझी बहीण. तिचं स्वप्न आहे, तिला IAS बनायचं आहे आणि त्यासाठीचा आम्ही तो देखावा उभा केलाय. चौथा देखावा आहे, ज्याच्यामध्ये एक सिव्हिल इंजिनियर आहे. म्हणजे मुलींचा सिव्हिल क्षेत्राकडे जाण्याचा कल खूपच कमी असतो किंवा त्यांना त्या क्षेत्रामध्ये प्रमोट केलं जात नाही. तर कुठेतरी मुलींसाठी पण ते क्षेत्र आहे, या दाखवण्यासाठी आम्ही तो सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक देखावा निर्माण केलेला आहे. तर मला हे सगळ्यातून एकच सांगायचंय, की आम्ही चौघी बहिणी आहोत. आम्ही उत्तम पद्धतीचं शिक्षण घेतलेलं आहे. उत्तम पद्धतीचा आम्ही जॉब करत आहोत. तर समाजातील प्रत्येकच व्यक्तीने स्वतःच्या मुलींना शिकवलं पाहिजे. स्वतःच्या मुलींना पायावरती उभा केलं पाहिजे आणि मुलींचा आधार बनलं पाहिजे. जर घरातल्या मुलींचा आधार बनले, तर त्या मुली नक्कीच समाजामध्ये खूप मोठं यश निर्माण करू शकतात. एवढाच मला संदेश द्यायचा आहे सर्वांसाठी. धन्यवाद.